हाय, हॅलो, नमस्कार. मैत्रिणींनो, वयाच्या 40 नंतर आपल्याला आयुष्यामध्ये असे महत्त्वाचे बदल घडवायचे आहेत. कारण हा जो महत्त्वाचा टप्पा आहे, तो वयाच्या 40 नंतर सुरू होतो. प्रत्येक दिवस आपल्याला नवीन काहीतरी शिकवत असतो. वयाच्या 40 नंतर आपल्याला आपल्या स्वतःमध्ये असे सकारात्मक बदल घडवायचे आहेत. हा जो टप्पा आहे, तो सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे आणि त्यामध्ये काय आपल्याला मानसिक शांततेची तर गरज आहे. आणि असा जो कोणता ताण आहे, स्ट्रेस आहे, तो आपल्याला टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. सकाळ-सकाळी आनंद मिळवण्यासाठी सकाळचा चहा, सूर्यप्रकाश, त्यावेळी एखादं गाणं हे पण आपल्याला बरंच काही आनंद देऊन जातं. लोक काय म्हणतील याचा आपल्याला विचार करायचाच नाही. मला काय वाटतं? मला कशाची गरज आहे? मी कशी आनंदी राहू शकते? मला काय करायचं आहे? याचाच फक्त विचार करा. आनंदी राहण्यासाठी शिकणे कधीही थांबवू नका. वाचनाची सवय असेल तर ती जोपासा. स्वतःसाठी वेळ द्या आणि खरं सांगू का मैत्रिणींनो, एकटेच आनंदी राहायला शिका. आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये कोणाकडेच वेळ नाही. त्यामुळे कोणाचा वेळ मागत बसण्याऐवजी एकटेच आनंदी राहायला शिकला तर तुम्ही नेहमी आनंदी राहशील. या वयात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे तर आरोग्य आहे. तर त्यासाठी दररोज थोडं थोडं का होईना चाला. किमान 15 मिनिटे, 20 मिनिटे तुम्हाला जितकं जमेल ना तेवढं चालण्याचा प्रयत्न करा. आहार हलका असावा. नीट झोप असावी. म्हणजे झोपेचं जे टाईम आहे ते वेळेत असावं. भूतकाळातली एखादी खंत आहे आणि भविष्यातील भीती ते सोडून द्या. आता उशीर झाला, आता मी हे करू शकत नाही. प्रत्येक जी सुरुवात आहे ते उशिराच होते. त्यामुळे उशीर झाला असं म्हणून शांत बसायचं नाही. नवीन काहीतरी शिकत राहायचं. जे आवडीचे छंद आहेत ते जोपासा. इतरांकडून अपेक्षा जर कमी ठेवल्या तर जगणं सोपं होऊन जातं. आनंद जो आहे ना तो मिळवायचा नसतो, तो स्वतः निर्माण करायचा असतो. स्वतःवरतीच विश्वास ठेवा, स्वतःवरती प्रेम करा. स्वतःची जी किंमत आहे ती स्वतःच वाढवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतरांशी तुलना करणे टाळायचं. प्रत्येक माणूस वेगवेगळा आहे. प्रत्येकाच्या घरामधले सुख, दुःख हे वेगवेगळे आहेत. पैसा म्हणजे सर्व काही नाही. घरात असणारं सुख, समाधान या गोष्टी आपल्याला तर हव्याच आहेत. सगळे आपल्या मनासारखे वागत नाहीत, परंतु जसे आहेत तसे स्वीकारायला तर हवंच आहे. इतरांकडून अपेक्षा जर ठेवल्या तर आपल्याच मनाला त्रास होतो. त्यामुळे अपेक्षा करणं सोडून द्या. शरीर जर ठीक असेल ना तर तुमच्याकडे सर्व काही आहे. माझ्याकडं जे आहे ना त्यामध्ये मी समाधानी आहे असं ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी आपण नेहमीच आनंदी राहतो. बऱ्याच मैत्रिणी अशा आहेत की खूप शिकलेल्या आहे, शिक्षण झालेलं आहे, परंतु घर सांभाळण्यासाठी त्या घरी आहेत, जॉब करू शकत नाहीत. पण मनामध्ये एक खंत असते की मी शिकले, माझं एवढं शिक्षण झाले आणि मी घरीच असते. मैत्रिणींनो, शिक्षण कुठेही वाया जात नाही. घरी असतो म्हणजे काय, घर सांभाळतो आणि घर सांभाळणं म्हणजे मुलं, नवरा, सासू-सासरे आणि आपली जेवढा परिवार जो आहे त्यांना आपण नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. आणि सर्वात मोठी जबाबदारी जी काय आहे ती गृहिणींची आहे, म्हणजे घर सांभाळण्याची. घर सांभाळणं ना हाच खूप मोठा जॉब आहे मी तर म्हणते मैत्रिणींनो. कारण आपल्याला ज्या कोणी घरात काम करतात ना त्यांना माहीत आहे बघा. जॉब करणाऱ्या पण घर सांभाळतातच आणि घरकाम करणाऱ्या पण घर सांभाळतातच. नवीन काहीतरी शिकत राहायचं, जे जमेल ते करायचं. आता बऱ्याच मैत्रिणींचं असं होतं की मला काहीतरी कमवायचं आहे आणि घरी बसून कमवायचं आहे, बाहेर पडणं शक्य नाही. काय करायचं आणि कुठून सुरुवात करायची हे बऱ्याच मैत्रिणींना समजत नाही. बऱ्याच मैत्रिणींना कुकिंगची आवड असते आणि असं एखाद्याची ना खासियत असते की हा पदार्थ हिचा खूप छान असतो किंवा एखाद्या मैत्रिणीला तो पदार्थ खूप छान असा जमतो. आणि बऱ्याच मैत्रिणींना ना कुकिंगचे बरेच छान असे पदार्थ खूप छान जमतात. मग त्यांच्यासाठी स्विगी, झोमॅटोवरती तुम्ही सुद्धा ते विकू शकता. खेडेगावात राहणाऱ्या महिला कसं बचत गट वगैरे आहेत ना त्यामार्फत त्यांचे प्रोडक्ट विकण्याचा त्या प्रयत्न करतात. आणि फॅशनमध्ये कोणाला आवड असते, बिझनेसमध्ये म्हटलं तर मार्केटिंग करायला कोणाला आवडतं, साड्यांचा बिझनेस आहे. खूप सारे असे जे बिझनेसचे आयडिया आहेत ते तुम्ही करू शकता. सुरुवात ही शून्यातूनच होते. लगेच कोणताही बिझनेस जरी करायचं म्हटलं की सुरुवात थोडीशी शून्यातूनच करायला लागते. थोडा वेळ द्यावा लागतो.
परंतु मैत्रिणींनो, तुम्हाला जर म्हणजे वेळ असेल तुमच्याकडं किंवा तुम्हाला काही करायचं असेल तर नक्की सुरुवात करा. काही ना काही करण्याचा प्रयत्न करा. घराला आर्थिक मदत म्हणून थोडंसं जरी हातभार तुम्ही लावला तर तुम्हाला तो आनंदही भेटतो. तुम्ही काहीतरी कमवताय याचा पण आनंद काही वेगळाच असतो. एखादा होलसेल मार्केटमध्ये जाऊन तुम्ही एखाद्याला विचारू शकता, एखादा प्रोडक्ट म्हणजे ज्वेलरीचं आहे, म्हणजे बऱ्याच जणांना ऑनलाईन ज्वेलरी खरेदी करायलाही आवडते, तर त्यांचे WhatsApp ग्रुप असतात, त्यांना जॉइन व्हा. मग तुम्ही रिसेलर म्हणूनही काम करू शकता. फक्त सुरुवात करायला हवी. सुरुवात केल्यानंतर आणि थोडंसं मेहनत घेतली, की आपल्याला यश हे भेटतंच बघा. घर, संसार सांभाळत असताना आपण काय करतोय, प्रत्येकाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतोय आणि सगळेच आनंदी राहतील असं नाही आणि आपले विचार सगळ्यांनाच पटतात असंही नाही. सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न जर तुम्ही करत राहिला ना, तर तुम्ही दुःखी होऊन जाताय. तुम्ही जसे आहात तसे राहा. स्वतःमध्ये बदल करण्याचं काय आहे? स्वतःसाठी वेळ देणे, आनंदी राहणे, व्यायाम करणे, चांगला आहार घेणे, पुरेशी झोप घेणे, हे बदल नक्की स्वतःमध्ये करा. भूतकाळात काय झालं हे पाहण्यापेक्षा वर्तमानात आपण जीवन कसं जगतोय हे पाहायचं. नेहमी आनंदी राहणं हा जीवनाचा ना एक महत्त्वाचा टप्पा आहे. आठवड्यातून एक दिवस तर असा काढायचा की स्वतःसाठी वेळ द्यायचा. नेहमीचीच कामं, दररोजचीच कामं, तीच कामं तर करून कंटाळा येतो. एक दिवस असा निवडायचा ज्या दिवशी हा स्वतःसाठीच वेळ द्यायचा. ते काहीही कामानिमित्त फिरणं असो, भाजी घेऊन येणं असो किंवा बाकी काहीतरी पार्लरमध्ये जाऊन येणं असो, पण थोडा वेळ का होईना बाहेर जायचं, पार्कमध्ये जाऊन बसून थोडा वेळ घालवू शकता. हे शहरातल्या मैत्रिणींच्यासाठी मी सांगते. कारण गावाकडे थोडंसं वातावरण वेगळं असतं आणि थोडंसं भेटीगाठी होतात, कोणीतरी बोलायला असतं. पण शहरामध्ये 4 भिंतीच्या आत आपल्याला बसावं लागतं. नातेवाईक कसं दूर असतात, त्यामुळे भेटीगाठी होत नाहीत आणि थोडंसं सगळं धावपळीचं जीवन आहे, त्यामुळे कोणाला कोणासाठी वेळ नसतो. गार्डनमध्ये जाऊन फेरफटका मारला तरी मनाला समाधान भेटतं. सकाळची सुंदर हवा, सूर्यप्रकाश आणि छान असं मन मोकळं करून थोडंसं चालणं जरी झालं, तर मन प्रसन्न होतं बघा. प्रत्येक येणारा दिवस जो आनंदाने जगण्याचा प्रयत्न करायचा. दुःख असतं प्रत्येकालाच, काही ना काही जीवनात दुःखाचे तर वारे येत राहतात. परंतु त्यातून मार्ग काढत सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न करायचा. प्रत्येक माणूस हा विद्यार्थीच असतो, कारण त्याला नवीन काहीतरी शिकायला प्रत्येक दिवशी, प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शिकायला भेटतं. फक्त शिकण्याची इच्छा असावी. नवीन काहीतरी शिकण्याची जर इच्छा असेल, तर तुम्ही तुमच्यासारखा श्रीमंत असा कोणीच नाही. मैत्रिणींनो, मी तुमच्यासोबत जी काही माहिती शेअर करते, ही माझ्या अनुभवातून आलेली आहे मैत्रिणींनो. आणि तुम्हाला जर आवडत असेल, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्याकडे काही जर असं मला शिकण्यासारखं असेल, तरी मला कमेंट करून नक्की सांगा. तुमचा सपोर्ट, तुमची साथ मला पुढे जाण्यासाठी नक्की मदत करणार आहे. आणि मला सगळ्यांना घेऊन पुढे जायचं आहे, कारण खूप मोठी अशी यूट्यूब फॅमिली मला निर्माण करायची आहे. मी पण एक गृहिणी आहे. घर सांभाळत थोडासा काहीतरी प्रयत्न करते. यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. तसंच माझं कुकिंगचंही चॅनल मैत्रिणींनो आहे. परंतु कुकिंग चॅनल थोडंसं ग्रो होण्यासाठी वेळ लागतो आहे आणि मग मला थोडंसं वाटलं की आपण हा चॅनल चालू करावा, म्हणून मी मैत्रिणींनो केलेला आहे. आणि माझे विचार तुम्हाला नक्कीच आवडतील अशी आशा आहे मैत्रिणींनो. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन जर असाल ना, तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.